नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण मस्त पुलाव म्हणजेच मसाले भातसुद्धा म्हणू शकता, मस्त भरपूर भाज्या घालून हा भात करणार आहोत। तर इथे कुकरमध्ये न करता आपण पातेल्यामध्येच करणार आहोत। तर कसा करायचा, एकदम मोकळा सुटसुटीत कुकरसारखाच, म्हणजे कुकरमध्ये जसा भात होतो ना तसाच होणार। आणि त्याचबरोबर ताक, मस्त कॉम्बिनेशन छान आहेत, मसाले भात आणि ताक मस्त गरमागरम। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तर याऐवजी तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकता, पण इथे मी पातेल्यामध्ये मोकळा सुटसुटीत भात कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहेत, काही टिप्स सांगणार आहेत, त्या फॉलो करा। तर तेल कडकडीत गरम झालं, त्यामध्ये मिरची, मोहरी, त्याचप्रमाणे कांदे चिरलेले 2 आणि लसूण अद्रक पेस्ट टाकलेली, ते व्यवस्थित परतून घ्यायचं। साधारण 1 टोमॅटो टाकलेला आणि व्यवस्थित साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। तेजपत्ता मी विसरलेले होते, त्यामुळे नंतर टाकला, पण तेल गरम झाल्यानंतरच तेजपत्ता टाकून द्यायचा। तर इथे मी छोले घेतलेले आहेत, साधारण 1 वाटी, हे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते। यामध्ये बटाटा घातलेला, गाजर घातलेलं चिरून आणि व्यवस्थित। तर इथे मी साधारण 4 ते 5 काजू टाकून घेतलेले, असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल। व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, त्याचप्रमाणे यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तिखट टाकू शकता। इथे मी 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे। तर तिखट तुम्ही यामध्ये जास्तसुद्धा टाकू शकता। इथे मी साधारण 1.5 ग्लास कालीमुछ तांदूळ घेतलेले आहेत, तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता। आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर एक टिप्स म्हणजे अशी की आपण मसाले भात म्हणाव की पुलाव, तर काही केलं तर आपण लगेच यामध्ये पाणी टाकतो, तर पाणी टाकायचं नाही आहे। साधारण 2 ते 3 मिनिट हा मस्त तेलामध्ये तांदूळ होऊ द्यायचे आणि नंतरच यामध्ये पाणी टाकायचं। पाणी नॉर्मल टाकायचं नाही आहे। साधारण मी इथे 1 ग्लासला साधारण 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले होते, त्याला मी 2 ग्लास पाणी टाकलेलं। तर जर पाणी कमी म्हणजे जर गरज पडली तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी टाकू शकता। तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, ज्यामुळे भात जो आहे ना तो मोकळा सुटसुटीत होणार। बघू शकता मस्त पातेल्यामध्ये सुद्धा मोकळा सुटसुटीत भात होतो। तर फक्त यामध्ये तुम्हाला गरम पाणी टाकायचं आहे आणि गरजेनुसार नंतर मला वाटलं होतं थोडं पाणी कमी झालेलं आहे, तर मी अर्धा ग्लास परत पाणी टाकलेलं। तर बघू शकता मस्त पुलाव तयार आहे। आता आपण ताक करायला घेऊयात। तर पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं साधारण 1 चम्मच, त्यामध्ये मोहरी टाकायची गरम झाल्यावर आणि जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत। तर डेली रेसिपी असतात नवनवीन, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचप्रमाणे यामध्ये मिरची टाकलेली आणि अर्धा चम्मच साधारण मीठ टाकलेलं। तर इथे ताक घेतलेलं आहे मी साधारण अर्धा लिटर जवळपास, आणि मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे थोडा वेळ होऊ द्यायचं। नंतर यामध्ये साखर टाकायची। असं ताक जे आहेत ना आंबट गोड लागतं, कारण ताक थोडं आंबट होतं, त्यामध्ये आपण साखर टाकलेली, तर मस्त चव अशी आंबट गोड येते। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।